नमस्कार. पेन्शन 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 पेन्शनची टेन्शन सरकारचा त्रास वाढवते आहे. राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार का हाच एक प्रश्न आहे आणि सगळे सरकारी कर्मचारी आता संपावर गेलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करता येणं शक्य नाही असं सांगितलंय. पण आम्ही चर्चेला तयार आहोत. चर्चा करू, त्यातून मार्ग काढू, कुठला तरी एक सन्माननीय तोडगा काढू असं फडणवीसांनी सांगितलं खरं. पण राज्य सरकारचे कर्मचारी अजिबात ऐकायला तयार नाही आहेत. त्यांना हवी आहे जुनी पेन्शन. जुनी पेन्शन एक अशी व्यवस्था जी आयुष्यभर सेवानिवृत्तीनंतर त्या कर्मचाऱ्याला सांभाळेलच, पण त्या कर्मचाऱ्यानंतर त्याच्या विधवा पत्नीला देखील त्या पेन्शनचा लाभ होईल. म्हणजे निवृत्तीनंतर सुद्धा कार्यकाळ, निवृत्तीपर्यंत जेवढं काम केलं आहे तेवढा काळ त्याला सरकार पेन्शन देणार आहे. ही जुनी पेन्शन योजना परत एकदा लागू करावी यासाठी महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू आहे. आणि आताचं सरकार या सगळ्या पेन्शन योजनेचा विरोधी कसं आहे आणि ते या पेन्शन योजना लागू केल्यावर सरकार, राज्य अडचणीत येईल असे दावे करून कर्मचारी विरोधी भूमिका घेत आहे असं वातावरण सध्या तरी दिसत आहे. मंडळी, सरकार बदललं की या सगळ्या चर्चा वाढतात. पण सरकार बदललं असलं तरीही सरकार चालवणाऱ्या माणसांच्या भावना त्याच असतात ज्या देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेल्या होत्या. मी आता तुम्हाला अजित पवार वित्तमंत्री असताना मागच्या कार्यकाळातील त्यांचं विधान परिषदेतील स्पष्टपणे बोललेलं भाषण ऐकवतोय. एका आमदारांनी जुन्या पेन्शन संबंधीचा प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजित पवारांनी जे उत्तर दिलं ते तुम्ही ऐका. सभापती महोदय, शासन अजिबात निर्णय घेणार नाही. सभापती महोदय, मी सभागृहाला एक गोष्ट दोन्ही सन्माननीय सदस्यांच्या लक्षात आणून देतो. सध्या आपण जो काही आपला अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये 1,15,000 कोटी रुपये 1,15,000 कोटी रुपये फक्त वेतनावर खर्च करतो. आणि जे पूर्वीची 2005च्या आधीची पेन्शन आहे त्याच्यात 36,368 कोटी रुपये खर्च करतो. सन्माननीय सदस्यांना मला एक सांगायचं आहे, सरकार येतील, सरकार जातील, जनतेला ज्यांना निवडून द्यायचं जनता निवडून देईल. परंतु आज फक्त पेन्शन आणि पगार, वेतन त्याच्यावर 1,51,368 कोटी रुपये खर्च करतो. अंदाजे आपलं 4 लाख कोटी रुपये आपल्या ट्रेजरीमध्ये त्या ठिकाणी येतात. आणि ह्याच्यातून 1,51,000 कोटी जर खर्च केले, मी पण आता अर्थमंत्री म्हणून मागेही 4 वर्ष काम केलेलं आहे, आताही काम करतोय. मलाही वाटतं की आपल्या इथं जे कर्मचारी अधिकारी काम करतात त्यांना पेन्शन मिळालं पाहिजे. परंतु त्यांना जर सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला तर काही वर्षांनी 7वा वेतन आयोग येणार, 8वा वेतन आयोग येणार आणि मग काही राज्य सरकारांना फक्त पेन्शन आणि पगार एवढंच काम उरेल, बाकी काही काम उरणार नाही. आणि मग देशामध्ये राज्यामध्ये एवढी मोठी दरी निर्माण होईल की तो बिचारा काळाची सेवा करणारा, त्याला 5,000 रुपये महिना मिळता त्याचं नाके नऊ, तो तिथं बिचारा त्याचा कुटुंब चालवता येत नाही म्हणून टोकाची भूमिका म्हणून तो आत्महत्या करण्याच्या करता प्रवृत्त होतो. हे जे काही आपल्याला खूप अंतर पाहायला मिळतं हे कुठंतरी आपण कमी केलं पाहिजे. हथकंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या, जे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न. अजित पवारांचं हे उत्तर ऐकल्यावर एकूणच त्यावेळेसची 2-3 वर्षापूर्वीची राज्याची आर्थिक स्थिती आपल्या लक्षात येऊन जाते. त्यावेळेलाही राज्य सरकारला या पेन्शन योजना लागू करण्यासंबंधीची अडचण होती. 2005 या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये, 1-2 शेवटचे महिने असतील, त्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून ही पेन्शन योजना बंद केली होती. कारण एकूणच देशाच्या व्यवस्थेवरच्या खर्चाच्या बहुतांश रक्कम ही सॅलरी आणि निवृत्ती वेतन यात खर्च होत होती. पेन्शन बंद केली म्हणजे कर्मचारी उघड्यावर पडले, सगळं संपलं असं अजिबात नसतं. म्हणजे अजित पवारांच्या भाषणातूनच तुम्हाला कळतं की 10% रक्कम ही कर्मचाऱ्याच्या वेतनातून आणि 14% रक्कम ही सरकारकडून दिली जाते आणि ती एक विशिष्ट रक्कम त्या व्यक्तीला त्याच्या निवृत्ती पश्चात मिळते. म्हणजे हे ज्ञान त्यांच्या भाषणातलं आहे, म्हणजे माझं नाहीये. हेही स्पष्टपणे आपल्याला कळतं
निवृत्ती पश्चात त्याला मिळणारी रक्कमही मोठी असते. म्हणजे ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड, बाकी सगळ्या गोष्टी, जे अजून पुन्हा रजेचे रोखीकरण, सुट्ट्या, या सगळ्या विषयाची जी रक्कम मिळते ती एक मोठी रक्कम असते आणि त्या कर्मचाऱ्याला त्याच्या आयुष्यासाठी, पुढील आयुष्यासाठी, समाधानानं जगण्यासाठीची आवश्यक ती रक्कम असते. हे आपल्या लक्षातच येत नाहीये की आपण घेत नाही आहोत. मुळात सरकारी कर्मचाऱ्यांना अशा पेन्शनची आवश्यकताच असेल आणि त्याच्याशिवाय ते राज्याचा कारभार अडवणार असतील तर लक्षात ठेवा, माझ्यासारखे अनेक जण 30, 40, 50% पगारावर काम करायला तयार आहेत. कारण काम करणारी माणसं पडून आहेत, ज्यांना काम शोधायचंय अशी माणसं पडून आहेत. आत्ताच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा रोष ओढावेल आणि सरकारला अडचण येईल अशी स्थिती असेल तर तेवढ्याच लोकांचं समाधानही होईल. कारण तेवढीच लोक पुन्हा सेवेत येतील आणि त्यांना वेतन मिळेल. ज्यांना हे अवघड वाटतंय त्यांनी अवघड काम करण्याची गरजच काय आहे? कोणी अट्टहास केलाय? राज्य सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही काम करतच राहा, सोडूच नका, किंवा सोडल्यावर तुम्हाला शिक्षा होईल असं कोणी म्हणतंय? जर जमत नसेल, हे कठीण असेल तर प्रायव्हेटमध्ये जॉब करावेत, प्रायव्हेटमध्ये उत्तम पगार मिळवावी, तिथे आपली गुणवत्ता दाखवावी, तिथे आपले गुण दर्शवावेत आणि त्या गुणातून अधिकाधिक कमाई करावी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेक्षा प्रायव्हेट जॉबमध्ये अनेक चांगल्या गुणवंत लोकांना उत्तमोत्तम वेतन मिळतं. त्यांनी तिकडे जावं, इथल्या जागा मोकळ्या कराव्यात आणि सरकारनं पेन्शन नाही अशी अट ठेवून ज्यांना नोकरी करता येणं शक्य आहे त्यांनी राज्य सरकारची नोकरी करावी. जागा रिकाम्या करा आणि जागा पुन्हा भरून घ्या. मुळात या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी सर्वथा अयोग्य आहे असं वाटतं. याचं राजकारण केलं जातं आहे. मागच्या सरकारचे वित्तमंत्री सुद्धा याला मान्यता देत नव्हते कारण ते आर्थिकदृष्ट्या सोयीचं नव्हतं. आताचेही वित्तमंत्री तेच म्हणत आहेत. पण आताच्या वित्तमंत्र्यांवरती आरोप होतो आहे, आधीच्या वित्तमंत्र्यांच्या विरोधात असा आरोप केला गेलेला नव्हता. ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची राजकीय भूमिका देखील संघटनेच्या आडून देशामध्ये, राज्यामध्ये राजकीय परिवर्तन करण्याची तयारी सुरू आहे का? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सगळ्या संघटना राजकीय हेतूनी प्रेरित काम करतायत का हे देखील तपासणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.